नमस्कार, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत आहे। तर आज मी बनवते पुरणपोळी। तर त्यासाठी मी चण्याची डाळ घेतलेली आहे, त्याला थोडंसं तेल चोळलेलं आहे। आता ही डाळ आपण कुकरमध्ये ट्रान्सफर करूया। तेल डाळीला चोळल्यामुळे डाळ लवकर शिजते। आणि आता यामध्ये आपण पाणी घालूयात आणि याच्या 2-3 शिट्ट्या काढून घेऊयात। जोपर्यंत डाळ शिजते आपण आमटीची तयारी करू। तर त्यासाठी मी कांदे असे फोडून घेतलेले आहेत। कांदे या प्रकारे फोडून घ्यायचे आणि थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। आणि त्याचबरोबर थोडं खोबरं सुद्धा भाजायचं आहे। कांदा खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं, म्हणजे मग आमटीची चव जास्ती वाढते। हे बघा, कांदा खोबरं व्यवस्थित भाजून झालेलं आहे। तर आता याला मी काढून घेते। आता आपण आमटीसाठी वाटण बनवूया। तर त्यासाठी मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये मी घेणार आहे खडे मसाले, त्यानंतर लसूण आणि थोडं आलं पण टाकत आहे याच्यामध्ये। त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत भाजलेला कांदा आणि भाजलेलं खोबरं। आणि त्यानंतर मी घालणार आहे मुठ्ठी भरून कोथिंबीर। आणि या सगळ्याला आपण पाणी टाकून एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। अशा प्रकारे जर तुम्ही आमटीसाठी वाटण बनवलं तर आमटी एकदम मस्त चवदार चविष्ट होते। वाटण जास्त पातळ नाही वाटायचं आहे, कारण आपण फोडणी देणार तर त्याचे छिटे उडतात, त्यामुळे आपण थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। आता टोपात मी तेल तापायला ठेवलं आहे, त्यामध्ये जिरा घातला आहे आणि तेजपत्ता घातला आहे आणि त्यामध्ये घातलेत गरम मसाले। आता यांना सगळ्यांना व्यवस्थित परतून घेऊयात। त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे ठेचलेला लसूण आणि थोडंसं ठेचलेलं खोबरं। ठेचलेलं खोबरं आणि लसूण टाकणं अत्यंत गरजेचं आहे। हे बघा, याला व्यवस्थित परतून घेऊयात। आता यामध्ये मी घालणार आहे कांदा। कांदा व्यवस्थित लाल करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच रेसिपी बघण्यासाठी। आता यामध्ये मी घातलेला आहे कढीपत्ता आणि थोडीशी कापलेली कोथिंबीर। आता हे सगळं आपण व्यवस्थित परतून घेऊयात। ज्यांना पोळी किंवा आमटी बनवायला खूप अवघड वाटत असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा। तर तुम्हाला यामधून खूप काही टिप्स आणि ट्रिक्स भेटतील, जेणेकरून तुमची रेसिपी एकदम परफेक्ट बनेल। हे बघा, आता मसाला मी यामध्ये टाकलेला आहे वाटलेला। आता आपण परतून घेतला सगळा मसाला। आता मी यामध्ये घालते गरम मसाला, हळद, त्यानंतर धने पावडर आणि लाल मसाला। आता हे सगळे मसाले मिक्स करून आपण 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। मसाले व्यवस्थित परतले गेले पाहिजेत। हे बघा, मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत। तर यामध्ये मी घालते डाळीचं पाणी। आमटीसाठी जे आपण डाळीचंच पाणी वापरतोय। पाणी तुम्ही कमी जास्ती करू शकता, जेवढी तुम्हाला घट्ट ठेवायची आहे किंवा जाड ठेवायची आहे। आता मी यामध्ये घातलं आहे चवीसाठी मीठ आणि आमटीला व्यवस्थित उकळी आणून घ्यायची आहे। आमटीला व्यवस्थित उकळी आणायची आहे। आता यामध्ये मी घातले कोथिंबीर। हे बघा, आमटी मस्त उकळलेली आहे, पण अजून सुद्धा उकळण्याची गरज आहे। तर मी आमटीला दुसऱ्या गॅसवर ठेवते। आता मी बनवते पुरण। पुरण बनवण्यासाठी मी शिजलेली डाळ घेतली आणि गूळ घेतलेला आहे। हा गूळ फ्रीजमध्ये ठेवलेला होता, त्यामुळे असा पातळ दिसतोय। तर गूळ टाकलाय आणि यामध्ये मी घालते इलायची आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामधलं पूर्ण पाणी आपल्याला सुकवायचं आहे। हे बघा, डाळीतलं पाणी पूर्ण सुकलेलं आहे आणि गूळ सुद्धा मिक्स झालेला आहे। आता मी बनवते पीठ मळते। तर त्यासाठी मी पीठ चाळून घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी। आता यामध्ये मी घालते मीठ आणि हळद। आणि आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित याची कणिक मळून घेऊयात।
हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित कणिक मळून घ्यायची आहे। तर कणिक मळून झालेली आहे। आता आपण यामध्ये थोडंसं 1 चमचा तेल घालून परत तिला मळून घेऊयात। जर तेल टाकून कणिक परत मळून घेतली तर एकदम पीठ नरम होतं आणि पोळी एकदम मऊ लुसलुशीत होते। हे बघा असं व्यवस्थित। आता मी काय करते, थोडंसं पिठाला ठेचून घेते, कारण पिठाला ठेचणं पण जरुरी आहे, कारण पोळी बनवण्यासाठी जे आपण पीठ बनवलेलं आहे तर ते व्यवस्थित होणं गरजेचं आहे, म्हणूनसाठी पीठ ठेचलं पाहिजे। तर हे बघा मी पीठ ठेचून घेते व्यवस्थित। मेहनत थोडी जास्ती आहे, पण असं पीठ ठेचल्याने पोळ्या एकदम मस्त होतात। तर पीठ झालेलं आहे। मी आता पीठ बाजूला ठेवते आणि पुरण वाटते। तर त्यासाठी मी पाट्याचा वापर केलेला आहे। तुम्ही मिक्सरमध्ये वाटू शकता, पण पाट्यावरती वाटणं ही आपली पारंपरिक पद्धत आहे। तर मी पाट्यावरती व्यवस्थित पुरण वाटून घेते। हे बघा पुरण वाटून झालेलं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पुरण वाटायचं आहे आणि डाळ व्यवस्थित शिजल्यामुळे आपल्याला पुरण वाटायला जास्ती मेहनतही करावी लागत नाही आहे। हे बघा पुरण वाटून झाले। आता मी पोळी बनवते। तर त्यासाठी मी पिठाचा एक गोळा घेतलेला आहे, तर त्याला व्यवस्थित मळून घेते। त्यानंतर आपण याचा एक पोळी लाटून घेणार आहोत व्यवस्थित। हे बघा अशा प्रकारे गोळा बनवून झालेला आहे। तर आता मी याला सुकं पीठ लावून लाटून घेते जरासं। हे बघा आपल्याला अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आता यामध्ये मी पुरण भरते। तर पुरणची क्वांटिटी थोडी जास्तीच ठेवायची आहे, कारण जेवढं जास्त पुरण तेवढी जास्ती पोळीची चव लागते। तर त्यामुळे पुरण आपण जास्तीच घालणार आहोत। पुरण घातल्यानंतर आपण व्यवस्थित याच्या कडा बंद करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे जर पोळी बनवली तर पोळी फाटत नाही आणि व्यवस्थित मस्त फुगते। आणि आता आपण याला लाटून घेऊयात। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित लाटून घ्यायची आहे। पोळी आता लाटून झालेली आहे। तर मी तवा गरम करायला ठेवला आहे, त्यामध्ये आता ही पोळी टाकते। हे बघा पोळी टाकलेली आहे। तर पोळी व्यवस्थित दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता आपण याला पलटून घेऊयात। हे बघा किती मस्त रंग आलाय आणि दिसायला पण खूप मस्त दिसत आहे। तर आता आपण याला तूप लावून घेऊयात। शक्यतो पोळीला तूपच लावायचं आहे, तेलही लावलं तरी चालतं, पण तुपाने याच्या चवीमध्ये जास्ती भर पडते। हे बघा किती मस्त टम फुगलेली आहे एकदम पोळी। तर दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित तूप लावून घेऊयात। हे बघा आपली पुरणपोळी एकदम तयारच आहे। तर आपण आता याला काढून घेऊयात। दोन्ही बाजूने किती मस्त रंग आलाय। हे बघा मी काढून घेतेय। पुरणपोळी तयार आहे। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।